आपण आता शरद किंगच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. नवीन लागवड केलेली आहे, पण मी रोप निवडताना थोडीशी काळजी आपल्याला अशी घ्यायची. पेन्सिल काडी जी म्हणतो त्यापेक्षा वरती आहे आणि तिची ग्रोथ अशा प्रमाणात चालू आहे. या प्रमाणात ग्रोथ आहे. ही काडी बघू शकता, पेन्सिल काडीच्या वरती यांनी घुटी बांधलेली आहे, त्यामुळे खूपच सुंदर पद्धतीने ही घुटी तयार झालेली. आपण आता याच्यापेक्षा जी छोटी काडी आहे ती बघू. ही जी छोटी काडी आहे या पद्धतीचं रोप आपण निवड शक्यतो करू नका, कारण याच्यामध्ये जे अन्नद्रव्यांचा साठा आहे काडीमधला हा खूप महत्वपूर्ण असतो सुरुवातीला, आणि याची ग्रोथही आपल्याला कमी प्रमाणात दिसते. तर आपण जे रोप निवडताना कधीही जाड काडीमधलं निवडा, जेणेकरून त्याचा अन्नद्रव्यांचा साठा जास्त असतो आणि आपल्याला अन्नद्रव्यांचा त्या स्टिकमध्ये म्हणजे ज्या घुटीमध्ये जर अन्नद्रव्यांचा साठा जर जास्त असेल तर आपल्या झाडाची ग्रोथ आणि मरम पावण्याचं हे कमी असतं. तर आपण आता बघणार आहोत की ज्या नवीन घुट्या आपण तयार केलेल्या आहेत त्या कशा पद्धतीत तयार केलेल्या आहेत. ज्या शरद किंगच्या आपण ज्या घुट्या बांधल्या होत्या, बरेच शेतकरी आपल्या प्लॉटवरती येऊन व्हिजिट करून गेले, आपला प्लॉट बघून गेले, घुट्या बांधून गेले. तरी पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवतो की याची स्थिती काय सध्या या घुटीची. तर या पद्धतीत आपलं जे घुट्या आहे या पद्धतीत तयार झालेले आहे. आपण ज्या त्या मुळ्यांची संख्या आपण बघू शकता. या पद्धतीची ज्या मुळे आहेत या स्टिक पण बघू शकता, पेन्सिल काडीच्या वरती आहेत. म्हणजे आपल्याला अन्नद्रव्यांचा साठा किती असू शकतो हे आपल्याला याच्यातून जाणवतं. आपण आता 5 ते 10 दिवसातच या गुट्या खाली घेणार आहोत. ज्यांनाही आता डाळिंबाचे रोपं बुकिंग करायचे त्यांनी मी खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती 100% बुकिंग करा. खूपच चांगल्या पद्धतीचं उत्तमरित्या डेव्हलप झालेलं झाड आहे त्यावरती आपण या गुट्या बांधलेल्या आहेत.